आदौ रामतपोवनाभिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं श्रीरामनाम वरानने। जय जय रघुवीर समर्थ भगवान श्री मंगलमूर्ती मोरया। सद्गुरुनाथ महाराज की जय। मैत्रिणींनो नमस्कार. रामकथेची महती आणि थोडी पार्श्वभूमी आणि काही चरित्र भाग आपण पाहिला. आज प्रत्यक्ष रामकथेला आता सुरुवात करूया. रामायण आपल्याला माहिती आहे की ऋषीवर्य वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे. घडलं असं की तमसा नदी किनारी वाल्मिकींचा एक आश्रम आहे. भरद्वाज हा त्यांचा शिष्य आहे. एक दिवस वाल्मिकी नित्यनियमाप्रमाणे सकाळी तमसा नदीवर स्नानासाठी गेलेले असताना सहज त्यांच्या आकाशात नजर गेली. तो क्रौंच पक्षाचं जोडपं आकाशात विहार करत होतं. अतिशय आनंदाने ते प्रणय लीलेमध्ये मग्न होतं. ते पाहताच वाल्मिकींना ईश्वराचं स्मरण झाले आणि ईश्वर स्मरणात रमतात तोच एका पारध्याचा बाण त्या नराला लागला. नरपक्षी घायाळ होऊन जमिनीवर पडला, तडफडून मरण पावला. त्याची मादी दुःखाने विव्हळू लागली. हे पाहताच वाल्मिकींचे दयार्द्र अंतकरण द्रवलं आणि याच पक्षिणीच्या चित्कारातून वेदनेची अनुभूती उदयाला आली. त्यांची वृत्ती विश्वत आध्यात्म्य पाहिली. कारुण्य रस अंतरी स्फुरला आणि त्याच्यातूनच मुखातून वेदैववाणीतून शापवाणी नकळतपणे बाहेर पडली. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समाह यत् क्रौंच मिथुनादेकं अवधी काममोहितं. निषादा, तुला कधीही शाश्वत शांती समाधान यांची प्राप्ती होणार नाही, कारण काममोहित नराचा तू अकारण वध केलास. त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडताच ते उदास झाले, अंतर्मुख झाले. इतके तप घडले तरी क्रोध आवरता आला नाही याची त्यांना नंतर खंत वाटली. तोच ते स्वतःकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण प्रथमच मुखातून देववाणी अनुष्टुप छंदबद्ध होऊन प्रकटली. त्यांनी आपला शिष्य भरद्वाजाला हे बोलून दाखवले. तोच तिथे ब्रह्मदेवांचे आगमन झाले. अत्यंत आनंदित होऊन वाल्मिकींनी पाद्यपूजनाची तयारी केली आणि पाद्यपूजन यथासांग ब्रह्मदेवाचं केलेलं आहे. आणि आपल्या मनातली खंत आणि आश्चर्य या दोन्ही गोष्टी ब्रह्मदेवांपुढे त्यांनी प्रकटपणे मांडल्या. ब्रह्मदेव म्हणाले, ब्रह्मन, विचार करण्याची आवश्यकता नाही. माझ्याच प्रेरणेने आपल्या अंतरी छंदबद्ध वाणी प्रकटली. आता याच छंदात श्रीरामाचे चरित्र लिहा अशी आज्ञा मी आपणास करतो. अर्थातच ही आज्ञा वाल्मिकी ऋषींनी शिरसावंद्य मानली आणि रामायण लिहिण्याचा त्यांनी संकल्प केला. वाल्मिकींनी श्रीराम कथा ही फ्लॅशबॅक पद्धतीने मांडली. जानकीचे पुत्र लव आणि कुश हे वाल्मिकींचे शिष्य आहेत. त्यांच्याकडून त्यांनी 24,000 श्लोकांचं रामायण पाठ करवून घेतलं. आधी लिहिलं त्यांनी ते आणि नंतर त्यांच्याकडनं पाठ करवून घेतलं. हे दोघे संगीताचे जाणकार होते. जागोजागी रामायणाचे गायन करा अशी आज्ञा त्यांनी त्या दोन्ही बालकांना केली. आपल्याला माहिती आहे, आपण अनेकदा ऐकलेलं आहे. या बालकांची कीर्ती अयोध्येत पोचली. तिथे श्रीराम राजा राम करीत असलेल्या यज्ञात यांचे आगमन झाले आणि ते श्रीरामापुढे त्यांचे चरित्र गायन या दोन्ही लवकुशांनी केलं. अशी रामायणाची सुरुवात आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. प्रथम या बालकांनी अयोध्यापुरीचं सुरेख वर्णन केलेलं आहे. अयोध्यावासीय धर्म आणि सत्याचा आधार घेणारे, कृतज्ञ, उदार, शूर, धनिक, रूपवान, सर्व प्रकारच्या श्रीने युक्त आहेत.
जो तो सुवर्णाचे उत्तम पालन करीत आहे. मदोन्मत्त हत्तींमुळे ही अयोध्या नगरी अभेद्य अजिंक्य झाली आहे. अयोध्या म्हणजे जिथे युद्ध नाही ती, जिथे सारेच संतोषी समाधानी गुणसंपन्न, तिथे युद्ध कोण कोणाशी करणार. याच नगरीचा राजा दशरथ पराक्रमी होता, समर्थपणे न्यायाने राज्य करीत होता. येथील राज्यमंत्री कार्यकुशल आणि गुप्तता राखणारे होते. या रघुवंशाची उत्पत्ती त्यांनी सांगितली. नैमिषारण्यात स्वयंभू व मनु आणि शतरूपा यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली. या उभयतांनी यथावकाश वानप्रस्थ स्वीकारून नारायणाची उपासना केली आणि परिणामी त्यांना नारायणाचे दर्शन झाले आणि तुमच्या वंशात मी अवतार घेईन असा वर यांना प्राप्त झाला. रघुकुलात एकापेक्षा एक पराक्रमी राजे होऊन गेले की ज्यात हरिश्चंद्रासारख्या राजाने सत्यनिष्ठेने स्वप्नानुसार दान केले. दिलीप राजाने कामधेनू कन्या नंदिनीसाठी गोभक्तीसाठी स्वदेहावर तुळशीपत्र ठेवले. रघुराजाने कौत्सासाठी कुबेरावर चढाई करण्याचं ठरवलं, कारण कौत्स सुवर्ण मुद्रांचे दान मागण्यास आला. त्यावेळी अत्यंत उदार असणाऱ्या या राजाने विश्वजित यज्ञ करून सर्वस्वाचे दान केले होते आणि कौत्साला विन्मुख पाठवणे त्याला शक्य नव्हते आणि म्हणून कुबेराकडून धन जिंकून आणण्याचे त्याने ठरवले. पण कुबेराला हे कळल्यावर त्याने सुवर्णाचा पाऊस पाडला. त्यानंतर भगीरथासारखा पराक्रमी ज्याने अत्यंत प्रयत्नाने गंगेला स्वर्गातून खाली पृथ्वीवर आणले, असे अत्यंत पराक्रमी राजे या रघुवंशात होऊन गेलेले आहेत. याच वंशातील अज हा या राजाचा पुत्र दशरथ हा आहे. हाच अयोध्येचा राजा आहे. कौसल्या ही याची पत्नी आहे. विवाहपूर्व हिने दररोज 1001 तुलसी दलाने नारायणाचे पूजन केले होते, कठोर तप केले होते. हिच्याशीच विवाह कर अशी आज्ञा दशरथाला झालेली आहे. याची दुसरी पत्नी सुमित्रा असून तिसरी कनिष्ठ पत्नी कैकेयी ही आहे. ही क्षात्रतेजाने युक्त अशी कन्या आहे, दशरथाची लाडकी आहे. आणि या राण्यांना एकच सरणारे दुःख, आणि ते म्हणजे राज्याला वारस नाही, राजाला पुत्र नाही. अत्यंत उदासीन असणाऱ्या दशरथ राजाला एक दिवशी स्वप्न पडलं की त्यानं एका स्त्रीचा आणि 2 पुरुषांचा त्यांचा काहीही अपराध नसताना वध केला आहे. आणि या स्वप्नाने तो बेचैन झाला. वसिष्ठांकडे त्याने धाव घेतली. वसिष्ठांनी त्यांना उपाय असा सांगितला की स्वप्न काही बरं नाही आहे, पण यावर उपाय म्हणून दशरथ राजा तू शिकारीसाठी वनात जावेस आणि 2 नर पशूंचा आणि एका मादी पशूचा वध करावा, कारण राजाला शिकारीसाठी मुभा आहे, धर्माने त्याला मुभा दिलेली आहे. आणि मग नंतर त्या गोष्टीचं आपल्याला प्रायश्चित्त म्हणून काही करता येईल असं वसिष्ठांनी सांगितल्यानुसार आपल्याला माहिती आहे श्रावणाची कथा की दशरथ राजा हा वनात गेलेला आहे शिकारीसाठी. कुठेही त्याला दिवसभर हिंडूनही सावज मिळाला नाही, म्हणून रात्री राजा झाडावर बसला आणि मग तिथे श्रावण बाळ आपल्या अंध मातापित्यांना काशी यात्रा घडवण्यासाठी म्हणून आलेला असताना त्यांना तहान लागली म्हणून तळ्यावर पाणी आणण्यासाठी आला. शब्दवेधी दशरथाने बाण सोडला, तुंब्याचा बुडबुड असा आवाज झाल्यानंतर. आणि मग काय घडलं आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. ब्राह्मण पुत्राच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून दशरथ राजा अतिशय दुःखित झाला, व्यथित झाला. धावत 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 तो तिकडे आला. त्याचा शोक पाहून श्रावणाच्या मुखी असलेली एक सुंदर आर्या मला फार आवडते. दशरथ राजाचा शोक पाहून श्रावण त्याची समजूत कशी काढते बघा. हा खेदा करिता श्रावण बोले, खेदा करिता श्रावण बोले, तळमळ न करी राया, आता किंवा शतवर्षांनी जायाची ही काया, राम साधोजी राजा राम कहो जी.
अरे राजा, अशाश्वत गोष्टींसाठी तू का शोक करतोस? विधी लिखित जसं असतं तसं घडतं, त्यात तुझा काहीही दोष नाही. आणि समजूत काढून सांगितलंय की माझ्या आईवडिलांना पाणी दे, ते तहानलेले आहेत, आणि नंतर तू बोल, त्या आधी बोलू नकोस, नाहीतर तुझा आवाज ते ओळखतील आणि पाणी न पिता ते देह त्याग करतील. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बोलल्याशिवाय त्यांनी पाणी घेतलं नाही, बोलल्यानंतर आवाज ओळखलाय या मातापित्यांनी आणि शाप दिलाय. काय शाप दिलाय? प्राणांत काळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करिता मरशील ऐसा. ऐस बदोनी त्यजिले निज देह त्यांनी, राजा मनी बहु हर्ष विषाद मानी. शापवाणी उच्चारली आणि ती ऐकताना राजाचा एक डोळा हसला आणि एक डोळा रडला. पुत्र पुत्र करताना तू मरशील, पुत्र पुत्र विरह, पुत्र विरहाने तू मरशील असा शाप दिल्यानंतर आपल्याला पुत्र हा होणार असा विश्वास त्याला मिळाला. आणि म्हणून एकदा एक डोळा त्याचा हसलाय आणि मी पुत्र 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 विरह मला होणार. पुढे या गोष्टीने, या विचाराने त्याला खेदही झालेला आहे. पण बघू पुढच्या पुढे. आता तर त्याला आनंद झाला की चला आपल्याला पुत्ररत्न हे नक्की प्राप्त होणार. पुढची कथा माहिती आहे, श्रावणवधाने ब्रह्महत्या आणि बालहत्या घडली आणि त्याचा परिणाम असा झाला की शुक्रांनी मेघ अडवले, परिणामी पर्जन्य अडवले. शुक्राच्या मदतीला दैत्य सैन्य होती. देवांना युद्धात सहाय्य करण्यासाठी राजा दशरथ निघाला आणि त्यावेळी त्याची लाडकी पत्नी कैकेयी ही हट्टाने त्याच्याबरोबर निघाली. क्षात्रतेजाने युक्त अशी तीही पतीच्या सोबत गेली. या युद्धात वृषपर्वा नावाच्या योद्ध्याने दशरथाच्या रथचक्राचा वेध घेतला. कैकेयीच्या ते लक्षात आले. राजा युद्धात दंग होता. कैकेयीने आपल्या हाताने रथ तोलून धरला. या युद्धात देवांना विजय प्राप्त झाला. देव आनंदले. त्यांनी दशरथावर पुष्पवृष्टी केली. जेव्हा दशरथाला कैकेयीचा पराक्रम समजला तेव्हा त्याने तिला 2 वर देऊ केले. त्या प्रसंगी कैकेयीने काही मागितले नाही, नंतर मागेन असं तिने सांगितलं. आपल्याला कथा माहिती आहे, पुन्हा पुन्हा ऐकायची, कारण रोज रोज वरण भात खातं की नाही भूक लागली की, तसंच आहे. ह्या ऐकलेलंच पुन्हा ऐकायचं वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या रसाने. प्रत्येक वेळेस रस वेगळा, गोडी वेगळी आणि अनुभव तो आनंदाचा तोही वेगळा. यज्ञाची तयारी सुरू झाली. पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं ठरलंय. जोरात तयारी सुरू झाली. पण ऋष्यशृंग ऋषीलाच पौरोहित्यासाठी आणावं असं इंद्राने सांगितल्यामुळे विभंड हा कश्यपाचा पुत्र होता आणि या विभंडकाचा पुत्र ऋष्यशृंग याने हा रानात राहायचा. याने स्त्रीचं दर्शनही घेतलेलं नव्हतं. तेव्हा मुद्दाम काही स्त्रियांना पाठवून ऋष्यशृंगाला फसवून नगरीत आणलं गेलं. जाणीवपूर्वक याचा तपोभंग केलेला आहे आणि ह्याला राज्यात आणलं आणि शांताशी त्याचा विवाह. शांता म्हणजे दशरथाने आपली एक मुलगी दत्तक दिली होती रोमपाद नावाच्या राजाला, आणि तिथे त्या रोमपादाची ही दत्तक कन्या हिचा विवाह या ऋष्यशृंगाशी करून दिला गेला. आणि नंतर विभंडक ऋषींची मान्यता घेऊन त्यांना त्यांच्या आज्ञेनेच या ऋष्यशृंगाने यज्ञाचं पौरोहित्य केलं. दशरथाने यज्ञाचं उत्तम असं अनुष्ठान केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अग्नी हा प्रकट झालाय पायस घेऊन, आणि दशरथाने 3 भाग केले. राजाने कसे भाग केले बघा. पायसाचा अर्धा भाग कौशल्याला दिला, उरलेल्या अर्ध्या भागाचा अर्धा भाग सुमित्रेला दिला, जो उरला त्याच्या अर्ध्या कैकेयीला आणि अर्धा सुमित्रेला दिला. प्रसाद सेवनाने राण्या गर्भवती राहिल्या. अयोध्येत आनंदाची वार्ता समजतात सारे सुखावले. दिसामासांनी गर्भ वाढू लागले. 9 मास सरले आणि चैत्र नवमीला माध्यांनी कौसल्या प्रसूत झाली. तिला पुत्र झाला. दशरथांना पुत्र झाला. ही वार्ता कळताच सर्वत्र साखर वाटण्यात आली. मैत्रिणींनो, पुढे रामाची सगळी भावंड लगेच जन्माला आलेली आहेत.
ते कसे कसे कोणत्या मुहूर्तावर जन्माला आले, नंतर तो आनंद सोहळा कसा साजरा झाला ते वर्णन आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय. महत्त्वाच्या 2 सूचना व नियम. 1. रामकथा प्रश्नमंजुषा बक्षिसाची रक्कम ₹151 वरून ₹300 करण्यात आलेली आहे. 2. दर रविवारी प्रश्नमंजुषेचा जो भाग सकाळी 9 वाजता यूट्यूबवर प्रसारित केला जाईल त्या भागात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ईमेलद्वारा त्याच रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत देणे बंधनकारक आहे. त्या दिवशी सकाळी 10 नंतर येणाऱ्या ईमेल्सचा उत्तरादाखल विजेतेपदाच्या बक्षिसासाठी विचार करण्यात येणार नाही. तरी ह्याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. प्रश्न पहिला. वाल्मिकी ऋषींचा आश्रम कोणत्या नदीकिनारी होता? अ. सरस्वती, ब. शरयू, क. तमसा आणि ड. गंगा. प्रश्न दुसरा. भरद्वाज ऋषींच्या गुरूंचे नाव काय होते? पर्याय अ. गौतम, ब. वाल्मिकी, क. वशिष्ठ आणि ड. विश्वामित्र. प्रश्न तिसरा. शापवाणी कोणत्या छंदातून प्रगट झाली? पर्याय अ. त्रिष्टुभ, ब. गायत्री, क. अत्यष्टी आणि ड. अनुष्टुभ. प्रश्न चौथा. आपल्या मनातील खंत आणि आश्चर्य वाल्मिकी ऋषींनी कोणापुढे मांडले? अ. नारद ऋषी, ब. विष्णू, क. ब्रह्मदेव आणि ड. महादेव. प्रश्न पाचवा. लव आणि कुश यांनी पाठ केलेल्या रामायणातील श्लोकांची संख्या किती होती? पर्याय आहेत अ. 24,000, ब. 26,000, क. 30,000 आणि ड. 20,000. प्रश्न सहावा. स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांना पुत्रप्राप्तीचा वर कोणी दिला? पर्याय आहेत अ. भगवान विष्णू, ब. नारायण, क. ब्रह्मदेव आणि ड. देवेंद्र. प्रश्न सातवा. कौत्सासाठी कुबेरावर चढाई करण्याचे कोणी ठरविले होते? अ. राजा हरिश्चंद्र, ब. भगीरथ, क. अज आणि ड. राजा रघु. प्रश्न आठवा. कामधेनुकन्या नंदिनीसाठी स्वतःच्या देहावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या राजाचे नाव काय? अ. राजा रघु, ब. राजा दशरथ, क. राजा दिलीप आणि ड. अंशुमन. प्रश्न नववा. कश्यपपुत्र विभंडक याच्या मुलाचे नाव काय होते? अ. ऋष्यशृंग, ब. सगर, क. राजा हरिश्चंद्र आणि ड. लोमपाद. प्रश्न 10वा. दशरथाने आपली कन्या कोणाला दत्तक दिली? पर्याय अ. विभंडक, ब. वृषपर्वा, क. लोमपाद आणि ड. कश्यप. धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार. महत्त्वाच्या 2 सूचना व नियम. 1. रामकथा प्रश्नमंजुषा बक्षिसाची रक्कम ₹151 वरून ₹300 करण्यात आलेली आहे.
2. दर रविवारी प्रश्नमंजुषेचा जो भाग सकाळी 9 वाजता यूट्यूबवर प्रसारित केला जाईल त्या भागात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ईमेलद्वारा त्याच रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत देणे बंधनकारक आहे. त्या दिवशी सकाळी 10 नंतर येणाऱ्या ईमेल्सचा उत्तरादाखल विजेतेपदाच्या बक्षिसासाठी